नमस्कार मित्रांनो, हा 24 व्होल्ट 1 kW ऑनलाईन UPSचा मदरबोर्ड आहे. तर आपण याचं टेस्टिंग करणार आहोत. तर सुरुवातीला याचं इंट्रोडक्शन देतो मी तुम्हाला. तर हा आपला आउटपुट घेण्याचा स्लॉट आहे. जो आपण जे काय याच्यातून आउटपुट जनरेट झालेलं आहे ते आपण आउटपुट इथून घेणार असतो. आणि ऑनलाईन UPSला आपण 230 व्होल्टचा सप्लाय इथून देतो. त्यानंतर हा सप्लाय एक कॅपॅसिटर आणि हा फिल्टर सर्किट आहे, जो की इनपुटमधलं आपलं जे काय नॉईज आणि इंटरप्शन आहे ते पूर्ण रिड्यूस करण्याचं काम हा सेक्शन करत असतो. त्यानंतर तेच पूर्ण इनपुट सप्लाय या रिलेमध्ये येतं. या रिलेमधून पूर्ण म्हणजे सप्लाय त्याच इनपुट बरोबर कंट्रोलर बोर्डला जात असते, जे की याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज या सगळ्या रेंज चेक करून हा रिले ऑन करतो. रिले ऑन झाल्यानंतर आपलं पूर्ण व्होल्टेज या सेक्शनमध्ये येतं. या सेक्शनमध्ये आपला पॉवर सप्लाय आहे. हा पॉवर सप्लाय जो की बॅटरी चार्जिंग करणार आहे. आणि पॉवर सप्लायला इथून या डायोडमधून, म्हणजे हा एक रेक्टिफायर प्लस डायोडचं दोन्हीचं काम करतो आहे त्याच्यातून. आणि हा कॅपॅसिटर पूर्ण चार्ज होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे बॅटरी चार्जिंगसाठी या सेक्शनला सप्लाय पुरवला जाणार आहे. आपला या ठिकाणी एक बूस्ट ट्रान्सफॉर्मर होता, तो आपण आता रिपेअरिंगसाठी काढून घेतलेला आहे. तर आपण तो लावणारच आहे. हे पूर्ण बूस्टिंग सर्किट होतं. तर इथून हे बूस्ट झाल्यानंतर या या कॅपॅसिटरमध्ये व्होल्टेज चार्ज होतं आणि त्याच्यातून चार्ज झालेलं व्होल्टेज या ठिकाणी एक रेक्टिफायर आहे, तुम्हाला दिसत नसेल. एक मिनिट, मी हा कंट्रोलर बाजूला घेतोय. यामध्ये पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. तर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. तोपर्यंत आपण कंट्रोल कार्ड काढतच आहे. हे कंट्रोल कार्ड याच्यातून पूर्ण इन्व्हर्टर, UPS आणि चार्जिंग सेक्शन कंट्रोल केला जातो. त्याचबरोबर हा डिस्प्लेसाठी वापरला जाणारा स्लॉट आहे आणि हा इनपुट बटनसाठी वापरला जाणारा स्लॉट आहे आणि हा कम्युनिकेशनसाठी वापरला जाणारा स्लॉट आहे. तर पूर्ण UPSचा हार्ट म्हणलं तरी चालेल. आता आपण होतो रेक्टिफायर. तर या कॅपॅसिटरमधून रेक्टिफायरकडे सप्लाय येतो आणि तिथून कंट्रोलर थ्रू, जो की आपण आता बाजूला काढलेला आहे, त्या कंट्रोलर थ्रू आपल्या IGBTच्या पिनमध्ये येतो. आता हा IGBT आहे ते दोन. तर IGBT एक पॉझिटिव्ह साईन म्हणजे 0 to 180 डिग्री आणि हा निगेटिव्ह साईन म्हणजे 0 to -180 डिग्री साईन वेव्ह जनरेट करण्यासाठी दोन्ही वापरले जातात. इथून आपल्याला 50 किंवा आपण सिलेक्ट करू शकतो 50 किंवा 60 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी मिळणार आहे आपल्याला. आणि हे दोन डायोड आहेत, D1 D2. हा रेक्टिफायर आहे आणि हे आपला अगेन एक IGBTच आहे. हा जे आपलं व्होल्टेज कंट्रोलिंगसाठी वापरणार आहे. हे बूस्टिंग सर्किटचे इथं 4 मॉस्फेट होते, आपण काढलेले आहेत. आपण इथं IRF 3710 वापरू शकतो आणि हे 4 लावल्यानंतर आणि हा ट्रान्सफॉर्मर लावल्यानंतर ॲज अ इन्व्हर्टर म्हणून हे आपण ऑनलाईन UPSचा बोर्ड वापरू शकतो. ॲज अ इन्व्हर्टर प्लस ॲज अ ऑनलाईन UPS हे दोन्ही काम एकच बोर्ड काम करतो.